जय श्रीकृष्ण मंडळी, रामकृष्ण हरी. मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी. आज आपला मुक्काम आहे उपवन तलावाच्या शेजारी. खरं तर जो फ्लॅट मी आज काढणार आहे तो आपण अंडर कन्स्ट्रक्शन असताना फ्लॅट काढला होता, पण आज तो रेडी टू मूव्ह असणारा फ्लॅट असणार आहे, ज्याचा कार्पेट मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला सांगितलं होतं 1850 हा कार्पेट असणारा 4 BHKचा फ्लॅट आहे. आपण आत्ता ज्या हॉलमध्ये उभे आहोत त्या हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट तलाव, जो उपवनचा तलाव आहे तो तुमच्या हॉलमधने तुम्हाला प्रॉपरली क्लिअर आणि हा जो येऊरचा डोंगर आहे पूर्णपणे दिसतो. निळकंठ लेक व्ह्यू नावाचं जे प्रोजेक्ट आहे त्याच ह्या निळकंठ लेक व्ह्यू नावाचा फ्लॅट रेडी टू मूव्ह, इमिडिएटली पोजेशन, तुम्ही राहायला येऊ शकता, पैसे द्या आणि शिफ्ट करा, अशा पद्धतीचं हा फ्लॅट आहे जो 4 BHK असणार आहे. हॉलमधनं तुम्हाला पूर्ण कुठेही कोणता व्ह्यू काही व्ह्यू न दिसतात, पूर्णपणे डोंगराचा व्ह्यू आणि तुम्हाला हे पाण्याचा कंटिन्यू 24/7 हा पाण्याचा व्ह्यू आणि तुम्हाला हा ग्रीन व्ह्यू लाईफ टाईम आयुष्यभर हा असाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. तर फ्लॅटचं लेआउट मी मागच्या व्हिडिओत दाखवलं आहे, तरी पण ज्या वेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये एंट्री करतो तर फ्लॅटची एंट्री जी आहे नॉर्थ वेस्ट आहे आणि बाहेर जाताना साऊथ ईस्ट आहे. तर ज्या वेळेला एंट्री होते त्या एंट्रीनंतर इमिडिएटली तुम्हाला हा एवढा मोठा स्पेस तुम्हाला ह्या घरामध्ये प्रॉपरली मिळतो. हे तुम्ही जे पॅसेज बघितलं तर खूप मोठा पॅसेज आहे आणि पॅसेजनंतर इमिडिएटली तुम्हाला खूप मोठं असं बेडरूम आहे. जे बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की ह्या बेडरूमची साईज खूप चांगली आणि खूप सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे ह्या बेडरूमचा पण व्ह्यू जर आपण बघितला आपल्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये किंवा आपल्या रूममध्ये जर आपण उभं राहिलो तर तुम्हाला असणारा समोरचा हा डोंगर, हा पूर्णपणे हिरवागार हा डोंगर तुम्हाला दिसेल आणि तुमचं जे हे लेक आहे जो आपण उपवन लेक म्हणतो तो उपवन लेक तुम्हाला पूर्णपणे प्रॉपरली तुमच्या घरातनं दिसतो. मध्ये कोणत्याही काही ब्लॉक किंवा कोणतीही काही पद्धत 100% नाही आहे. आणि ह्या फ्लॅटमध्ये खरं बघितलं तर हवा पण खूप चांगली आहे आणि ही सिंगल बिल्डिंग आहे. याच्यामध्ये 3 BHK आणि 4 BHKच असणार आहेत. तर हे त्याचं असणारं बाथरूम तुम्ही बघू शकता की बाथरूमची साईज पण जर बघितली तर चांगली. ज्या परिवारामध्ये खूप लोकांची संख्या आहे की बाबा 4 BHKची आपल्याला गरज आहे, ह्याच्यात जर जास्तीत जास्त मोठा परिवार आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप चांगला आहे. हा हॉल तुम्ही बघू शकता, हॉलची साईज तुम्ही बघू शकता किती सुंदर. आणि आपण नॉर्मली खुर्चीवरती जरी असं बसलो तरी तुम्हाला नेहमी हा तुमचा डोंगर ह्या साईडला दिसत राहणार आहे. अशा पद्धतीचा तुम्हाला हा हॉलची साईज असणार आहे. आणि हवा पण या फ्लॅटमध्ये तुम्हाला प्रॉपर. हा फ्लॅटसुद्धा आपल्याकडे सेल करण्यासाठी आहे. हा टॉप फ्लोअरचा फ्लॅट आपण बघतोय. जर तुम्हाला ह्या टॉप फ्लोअरमध्ये जरी इंटरेस्ट असेल तरी तुम्ही हा फ्लॅट ॲज इट इज हाच विकण्यासाठी आहे. आणि ह्या साईडनं तुम्हाला चांगली बखळ हवा येते, कारण की ह्या साईडला तुम्ही बघितलं इकडे पण ब्लॉक हा काही प्रकार नाही आहे. इकडनं तुम्हाला वर्तकनगरचा पूर्णपणे आणि सिटी हा सगळा व्ह्यू तुम्हाला इकडनं पूर्णपणे सगळं नक्कीच दिसतो ह्या फ्लॅटमधनं. आणि ह्याच्यामध्ये पण ह्या साईडला तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी पण प्रॉपर आहे. आता ह्यानंतर आपण जातोय ह्या साईडला किचन आहे. तर किचनची साईज तुम्ही बघू शकता. किचनची साईज पण खूप मोठी आहे. किचनमध्ये आलात तर तुम्हाला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे आणि ह्या साईडला मोठी परत ड्राय बाल्कनी आहे, जिथे ह्या ड्राय बाल्कनीच्या साईडला तुम्ही ह्या साईडला मशीन लावू शकता आणि ह्या साईडला परत एक वॉश बेसिन दिलेलं आहे, तिथे तुम्ही काढले ह्या पद्धतीनं हे होऊ शकतं. त्याच्यानंतर इथे विशेष आज असं काय केलेलं आहे की समजा तुमच्या घरामध्ये घरकाम करणारी बाई आली किंवा तुमचे ड्रायव्हर्स वगैरे जर असतील तर त्यांना इकडे बसण्यासाठी किंवा त्यांना वॉशरूम वगैरे यूज करण्यासाठी त्या साईडला एक वेगळा दिलेला आहे. आणि त्यांच्यासाठी एंट्री पण एक वेगळी आहे, जी बाहेरच्या बाहेर तुम्ही इकडनं ह्या साईडला तुम्ही ते आलेत तरी तुमच्या लिफ्टमधनं डायरेक्ट ते ह्या साईडला येऊन थांबू शकतात. आणि इकडली ही मेन एंट्री आहे मालकांसाठी. आणि ही घरकाम करणारे किंवा ड्रायव्हर लोक जे आहेत त्यांच्यासाठी ही तुमची एक वेगळी रूम तुम्हाला इकडं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी वर्किंग करायला लागणार आहे, कारण की इंटेरियर डेकोरेशन आता हे सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथे 100% गरज लागणार आहे. आता त्याच्यात आपण करणार तेवढा खर्च कमी आहे. किती करायचा काय करायचं ते आपल्यावरती अवलंबून आहे. आणि ज्यावेळेला आपण किचनमधनं हॉलमधनं आणि त्या एक बेडरूम सोडल्यानंतर ह्या साईडला येतो त्यावेळेला इथं परत एक कॉमन वॉशरूम बाथरूम की जे काय आहे ते इथं आहे. अजून यांचं प्लंबिंग वर्क लावून द्यायचं बाकी आहे, पण आपण घेतल्यानंतर फिटआउट पोझिशनसाठी 1 महिन्याभरात पैसे दिल्यानंतर 1 महिन्यामध्ये फिटआउटसाठी हा फ्लॅट तुमचा रेडी असणार आहे. पण तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमचं इंटेरियर डेकोरेशनचं जरी काम करायचं असेल तुम्ही इथे येऊन इमिडिएटली करू शकता. त्यानंतर ह्या साईडला जर तुम्ही आलात तर खूप मोठा असा बेडरूम आहे जो तुम्ही बघू शकता. हा कॉमन बेडरूम असणार आहे, पण कॉमन बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर चांगली मोठी साईज आहे. कारण हा ओव्हरऑल जर त्याचा कार्पेट आपण बघितला तर साधारणतः 1850 ह्याचा कार्पेट असणार आहे.
तर तुम्ही बघा, हा तुमच्या गेस्ट बेडरूममधला हा व्ह्यू आहे. हा व्ह्यू पण तुम्हाला अगदी डोळ्याला सुख देणार आहे. हिरवगार तुम्हाला असं सगळा पूर्णपणे डोंगर दिसतो. अधिक तुमच्या समोर एकदम पाणी, भगवान शंकराची मूर्ती पण त्या पाण्यामध्ये ठेकलेली आहे. त्याच्यानंतर तिथं रेन डान्सिंग चालतं म्हणून तिथे ते बघा, तिथं ते हे ठेवलेलं आहे. कारंजे वगैरे उडतात संध्याकाळच्या वेळेला. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही इकडला हा नजारा बघितला तुमच्या फ्लॅटमध्ये तो खूप सुंदर. आणि किंवा जर तुम्हाला ह्या घरामधनं सकाळचं फिरायला जरी जायचं म्हणलं, तुम्ही ह्या डोंगराकडे फिरायला जाऊ शकता, जिथे शुद्ध हवा तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या शरीराचा व्यायाम पण चांगला होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे जो निसर्गाला लागून असणार आहे. आणि त्याच्यानंतर हा इकडे पण एक तुमचा मास्टर बेडरूम आहे. याची साईज बरं तुम्ही बघितली, याची साईज पण खूप चांगली मोठी आणि याला पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे. आणि ज्यावेळेला आपण आपल्या ह्या बेडरूममध्ये येऊन बघणार त्यावेळेला ह्या साईडला जरी बघितलं तुम्हाला डोंगराचा व्ह्यू प्रॉपरली दिसतो. आणि ही सिटी वर्तकनगर किंवा शहर ठाणे शहर तुम्हाला ह्या साईडने दिसतं. इथनं तुम्हाला ज्युपिटर हॉस्पिटल किंवा मग तुमचं बेथनी हॉस्पिटल हे सुद्धा खूप जवळ पडतं ह्या बिल्डिंगपासनं. त्यामुळं लोकेशन जर बघितलं तर खूप चांगले आणि पद्धतशीर लोकेशन आहे. आणि ह्या फ्लॅटचं तुमचं असणारं अधिक ह्या साईडला परत एक वॉशरूमसाठी मोठा स्पेस तुम्हाला ह्या बाथरूममध्ये पण आहे, नक्कीच आहे. त्याच्यानंतर आपण आता शेवटचं बेडरूम बघतोय. त्याचा पॅसेज बघा, खूप मोठा पॅसेज आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण मोठा हा शेवटचा बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला ज्यावेळेला येतो त्यावेळेला हा बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे. तुम्ही ह्या साईडला आला तर तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोबसाठी खूप मोठा स्पेस दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर इमिडिएटली तुमचं ह्या साईडला आलात तर हे बाथरूम आहे. हे बाथरूमची साईज पण मोठी आहे, कारण इकडे पण वॉशरूम हात वगैरे धुवायला इकडे पण मोठी जागा आहे, ते तुम्ही बघू शकता. इथे पण मोठी जागा आहे. आणि ह्या जागेनंतर ज्यावेळेला आपण मग परत बाहेर येतो तर ह्या साईडला तुम्ही आलात तर इथे तुमचं वॉर्डरोबसाठी स्पेस आहे. आता आपण पावसाळ्यात हे सगळं करतोय, पाऊस झाल्यानंतर करतोय. तुम्ही टॉप फ्लोअर आहे पण इथे तुम्हाला कुठे लिकेज वगैरे पण जाणवत 100% नाही. सिलिंग हाईट पण चांगल्यापैकी आहे. आणि हा शेवटचा जो बेडरूम आहे ह्याचं पण जर व्ह्यू बघितला तर तुम्हाला अगदी सगळ्या म्हणजे जवळजवळ ती 1 2 3 आणि 4 तुम्हाला 4 ठिकाणी हा पूर्णपणे 4 जागेवरती तुम्हाला हा पूर्णपणे हाच व्ह्यू असणार आहे. लेक व्ह्यू म्हणा, हिल व्ह्यू म्हणा, ह्या सगळ्या पद्धतीचा फ्लॅट आहे. आता हा 1850 कार्पेटचा फ्लॅट रेडी टू मूव्ह आहे. आपल्याला जर हा फ्लॅट घ्यायचा असेल तर याची किंमत ठेवताना ऑल इन्क्लूड 4,50,00,000 रुपये ठेवलेली आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला आणि तुम्हाला असं वाटतं मोठा परिवार आहे, आपल्याला शिफ्ट केलं पाहिजे आणि नवीन घरामध्ये जर यायचं असेल तर हा फ्लॅट आपण बघू शकता. जर फ्लॅट आवडला तर मला सांगा, मग मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवतो. इथे 4 BHK आणि 3 BHK दोनच फ्लॅट आहेत. एका फ्लोअरवर 2 फ्लॅट येतं, त्याच्यामुळे तुम्हाला 3 लिफ्ट आहेत. आणि बाहेरचा जो लॉबी आहे ती खूप मोठी आहे. तुम्ही तुमच्या दोघांचं 3 BHK आणि 4 BHK म्हणून बाहेर सिटिंगचा जरी प्रबंध केला तर तो अतिशय मोठी जागा आहे तिथे बसण्यासाठी. हा त्याच्यामध्ये एक युनिक गोष्ट आहे. तसं बघितलं तर हा 4 BHKच्या म्हणजे माझ्या हिशोबाने 4.5 BHK होतो. जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल तर मला असं वाटतं मला फोन करा आणि मग मी तो फ्लॅट दाखवतो. मी चांगले व्हिडिओ काढायचा आणि जास्तीत जास्त सत्य माहिती देण्याचाच प्रयत्न करतोय. सत्य देताना कदाचित एखादं एवढे फ्लॅट एवढ्या सगळ्याकडे फिरल्यामुळे एखादी गोष्ट चुकून माझ्याकडनं ती राहत पण असेल किंवा एखादी गोष्ट चुकून काहीतरी गोष्टींमध्ये फ्लोअरमध्ये मागं पुढं तफावत पण होत असेल, पण शक्यतो होत नाही आहे. पण 90% 95% मी सत्यच सांगतोय. 5% कदाचित माझ्याकडनं चुकत असेल तर तेवढी मला क्षमा करा. पण याच्या चुकीची माहिती देऊन तुम्हाला मलाच फोन करावे, मला फोन करण्यासाठीच प्रवृत्त करणे हा माझा पाठीमागे याच्या मागचा उद्देश नाही आहे. कारण की तुमचे हे मेहनतीचे सगळे पैसे असतात आणि ते कुठेतरी माझ्या चुकीच्या शब्दांमुळे चुकीच्या जागेवरती लागणार नाही याची मी जास्तीत जास्त काळजी घेत असतो. तेवढ्यातनं पण माझं चुकलं असेल तर मला तुम्ही माफ करा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण आणि हरे कृष्ण, राधे कृष्ण.